आप देख रहे हैं एसडीएम न्यूज। मैं हूं रियाज अंसारी। इस वक्त मैं तारिक शहर औरंगाबाद के सूबेदारी गेस्ट हाउस में मौजूद हूं और मेरे साथ मौजूद हैं सिल्लोड़ के माजी शहर अध्यक्ष मोहम्मद शफी साहब। और ये इन्होंने राष्ट्रवादी के लिए सिल्लोड़ में बहुत मेहनत की और जहां तक हमारा सर्वे है, जहां तक लोगों से हमें मुलाकात से हमने ली है, तो इनका एक बहुत बड़ा योगदान है। चलिए आइए विस्तार से चर्चा करते हैं आखिर क्या कारण है कि सभी लोग मेहनत तो करते हैं लेकिन उसके बाद भी राष्ट्रवादी का जो तो वर्चस्व नहीं होता। सर, आज हमारे चैनल में आपको स्वागत है। आप जो है तो सिल्लोड़ से ताल्लुक रखते हैं और सिल्लोड़ में ऐसा है साहब, अब्दुल सत्तार साहब का गढ़ माना जाता है। ऐसे हालात में उससे राजनीति पर लड़ाई लड़ना आपको कैसा लगता है? जी, सबसे पहले मैं आपका चैनल का शुक्रिया अदा करता हूँ। मैं शेख शफीक, माजी शहर अध्यक्ष सिल्लोड़, और मैं अजीत दादा पवार का निष्ठावंत कार्यकर्ता हूँ। 1999 में जब राष्ट्रवादी स्थापना हुई, मैं विद्यार्थी के अध्यक्ष के पास से मैंने काम शुरू किया था। मैं युवक में अध्यक्ष का काम किया हूँ, मैं फादर बॉडी के शहर अध्यक्ष काम किया हूँ। या जब हमारे औरंगाबाद में मुनी महाराज शहर अध्यक्ष थे, वो टाइम में मैं और सिल्लोड़ का शहर अध्यक्ष था। यहाँ पे विनोद पाटिल 2003 में युवक के प्रेसिडेंट है, जब मैं युवक का सिटी प्रेसिडेंट था सिल्लोड़ में। हम सब साथ के हमने काम किए है। लेकिन इतने बड़े गढ़ में काम करना ये कोई इतना आसान नहीं है, हमें तकलीफ बहुत हुई है। लेकिन क्या है, हम जो है तो हम पवार फैमिली के निष्ठावंत कार्यकर्ता है। और यहाँ पे औरंगाबाद डिस्ट्रिक्ट में दरअसल पवार फैमिली के कार्यकर्ता निष्ठावंत मुझे तो कहीं दिखाई नहीं दिए। सिर्फ पवार साहब के नाम पे कॉलेजेस लाना, स्कूल लाना, बड़े बड़े कॉन्ट्रैक्ट लेना, ऐसा क्या अजीत दादा को और बड़े साहब को इन्होंने क्या ऐसा कुछ आंखों में पट्टी डाले कि वो भी इन्हीं लोगों का सुन के चलते थे, जिसकी वजह से हम जैसे छोटे कार्यकर्ताओं को नुकसान हुआ। हमने सम्माननीय अब्दुल सत्तार साहब, जो आज पूरा महाराष्ट्र इनको जानता है, इनके शहर में मैंने 22 साल पार्टी चलाया हूँ जी। और 22 साल पार्टी चलाने के बाद मैं 2009 में इलेक्शन भी लड़ा, पूरा पैनल लड़ाया हूँ नगर परिषद के खिलाफ में जी। वो ऐतिहासिक इलेक्शन हुआ, पूरे सिल्लोड़ को मालूम है। तब भी हमारी हार हुई, हम हार मानने करते कि हम झुके नहीं। और 2014 में भी हमने इलेक्शन लड़ा जी, नगर पालिका, वो भी अब्दुल सत्तार साहब के पैनल के खिलाफ में जी। तो भी हमको किसी ने साथ नहीं दिया। अब्दुल सत्तार साहब के डर से वहाँ पे कोई औरंगाबाद डिस्ट्रिक्ट का नहीं आया। यहाँ के स्थानीय सतीश चौहान है, वो भी नहीं आए। सिर्फ हमको कदीर मौलाना साहब ने थोड़ी साथ दी वहाँ पे। बाकी हमारे सुधाकर दादा सोनोने थे, माजी जिला अध्यक्ष है, उसमें हमारे किशोर पाटिल साहब थे। ये विचारों ने हमको बहुत साथ दिए। लेकिन जिन्होंने राष्ट्रवादी चलाने का उजड़ा लिए और जिन्होंने राष्ट्रवादी के नाम पे अब्जों खरबों रुपये कमाए, उन्होंने हमको सिल्लोड में साथ नहीं दिए। मग तिथं काय, आमच्यासारखे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहे जुने, सत्ता आली की मुंबईच्या कार्यालयात जावं की तिथं मग कॉन्टॅक्ट घेणारे लोक त्यांना सुधरू देत नाही, शिक्षण संस्थांना सुधरू देत नाही, आमचं तिथं कुठे नंबर लागत नाही। आणि आम्ही काही मागितलं बी नाही पक्षाला। आम्ही एक ध्येयवेळा कार्यकर्ता आहोत, म्हणजे दिवस रात्र फक्त राष्ट्रवादी राष्ट्रवादी बस। परंतु आमच्यासारख्या पवार फॅमिलीतल्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून जे यांनी केलं, कारण आम्ही इथं पूर्ण राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी नाही, इथं अब्दुल सत्तार राष्ट्रवादी झालेली आहे आमच्या तालुक्यात जी। मी आमच्या तालुक्यात सांगतोय। आणि असं पाहिलं जिल्ह्यात बी तसं झालेलं आहे। हे जे सांगतील आमचे सिल्लोडचे आमदार, सध्याचे मंत्री, ते मान्य करतात। मी त्यांना मानणारा कार्यकर्ता नाही, मी अजितदादाचा कार्यकर्ता आहे। मागच्या वेळेस अब्दुल सत्तार साहेबांनी 2-3 महिन्या अगोदर एक स्टेटमेंट दिलं की सिल्लोडमध्ये एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही आहे। राष्ट्रवादी तुम्ही दिली कोणाच्या हातात? द्या खऱ्या पवार फॅमिलीच्या कार्यकर्त्याच्या हातात। मग अब्दुल सत्तारला दाखवतो राष्ट्रवादी कशी असते म्हणून। आणि अजित पवारांसारखे आम्ही लढवय्या कार्यकर्ता आहोत, स्पष्ट बोलणारे कार्यकर्ता आहोत आणि लोकांसाठी अहोरात्र झटकणारे आम्ही कार्यकर्ता आहोत। 22 वर्ष झाले आम्हाला पक्षात काम करताना। अजित प्रतिष्ठानची स्थापना करून मी तिथं 2011ला मी ॲम्ब्युलन्स दिली। म्हणजे आम्ही फक्त पांढरे कपडे घालून आम्ही फिरत नाही। आमच्यावर केसेस झालेला आहे, लोकांसाठी लढताना आंदोलन केलेले आम्ही। आणि आम्हाला कोणतेही आम्ही सत्तेचा कोणता लाभ बी घेतलेला नाही। आम्ही मुंबईला कधी मंत्रालयात गेलो नाही, आम्ही छोटे छोटे मंडल मागितलं ते बी आम्हाला भेटले नाही। आमच्यासोबतचे आज काही किती मोठं झाले तिथं, पण आम्ही फक्त पवार फॅमिलीचे निष्ठावंत म्हणून आम्हाला याचा हा फळ भेटत आहे। सर, आपने इतनी जानकारी दी है, मेरा सवाल ये है कि जब इतनी बड़ी बातें जानकारी आप दे रहे हैं और अक्सर ये होता है कि जो
अच्छे कार्यकर्ता होते हैं, जब मंत्रालय जाते हैं और जो अपने वरिष्ठों के पास जाते हैं, जब बंद कमरे में जब बात होती है तो खुल के बात होती है कि सर हमको ये तकलीफ है, ऐसा है वैसा है। तो कभी जब इतनी बड़ी बात आपने अजीत दादा पर सामने रखे कि साहब नाम लेके कि ऐसा ऐसा हो रहा है, आप उस पर रोकथाम कीजिए। 2018ला जेव्हा हल्लाबोल मोर्चा झाला, सन्माननीय आमचे सुनील तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष होते आणि अजितदादा औरंगाबादला जेव्हा राष्ट्रवादी भवनमध्ये आमचा मेळावा झाला, तर त्या मेळाव्यात मी माझ्या बाजूला उदयसिंग राजपूत, त्याच्या बाजूला डोंगावकर आपले त्यांचे मिसेस आता जिल्हा परिषद अध्यक्ष होते. तर आम्ही तिघं सोबतच बसलो होतो आणि उदयसिंगनी मला त्यावेळेस बोलला, उदय भाऊ की ही माझी शेवटची मीटिंग आहे, जर आज माझ्या अजितदादांनी माझं ऐकलं नाही तर मी राष्ट्रीय सोडचिठ्ठी देणार. म्हटलं नाही हो भाऊ, तुम्ही असं करू शकत नाही, म्हटलं आपण बोलू. आणि जेव्हा तटकरे साहेबांचं भाषण सुरू होतं तेव्हा तटकरे साहेबांनी बोलले की उदयसिंग तू 60,000 मतदान घेतो आणि असं खाली कोण बसतो म्हणून. तर मी उठून बोललो त्यांना, म्हटलं साहेब आमच्यासारखे 60,000 10,000 2,000 मतदान घेणारे जमिनीवरचे कार्यकर्ता आम्ही समोरच बसतो, परंतु ज्यांच्या ग्रामपंचायत ताब्यात नाही ते तुमच्या मांडीला मांडी लावून बसतात. म्हटलं साहेबाला ती गोष्ट पटली, अजितदादांनी त्यांनाही पटली. मग त्यांनी त्यानंतर 2 तासानंतर सगळ्यांना रूममध्ये बोलवलं, तालुका वाईज कन्नड सिल्लोड असं. मग आमचा नंबर आला. मग मला सगळ्यात पहिले बोलले तुला कसं आहे. म्हटलं दादा मला असं आहे, मी इतके दिवसातून काम, मला आता काय तुला माझ्याकडून अपेक्षा आहे. म्हटलं दादा मला जिल्हाध्यक्ष करा युवकचं, आणि तुझं वय किती आहे. म्हटलं दादा माझं आता 36 वय चालू आहे, 36-37. नाही म्हणा तू 35च्या आत आपण तिथं देऊ शकतो, तरी मी तुला ॲडजस्ट करतो आणि तुला न्याय देतो म्हणे. असं त्यावेळेस अजितदादा बोलले होते, हे आपलं होऊ दे म्हणे, निवडणुकीनंतर तुम्हाला येऊन भेट. निवडणूक झाल्या 3 महिन्यानंतर मग ते सरकार बनत 3-4 महिने चालले गेले महाविकास आघाडीत. त्यानंतर कोरोना आला, त्याच्यात 1-2 वर्ष चालले गेले. त्यावेळेस आमची काही भेट झाली नाही. मग जेव्हा चाललो दादाकडं तर दुसऱ्याच लोकांचा गराडा, शिक्षण संस्थावाले, कॉन्ट्रॅक्ट घेणारे, कोटी रुपये कमवणारे, जे कधी राष्ट्रवादीत दिसत नाही ते आमच्या दादाच्या अवतीभोवती. आणि आमच्यासारखे जे झेंडे घेऊन फिरणारे होते त्यांचा नंबर बी लागत नाही तिथं. आणि जेव्हा सत्ता नसती मग तेव्हा यांच्याकडे वेळ असतो. मग आमच्यासारखे जुने कार्यकर्त्यांना ते बोलतात आपण असं करू तसं करू, आता निष्ठावंतांना साथ देऊ. आम्ही छोटं मंडल मागितलं, मंडल मागितल्यानंतर बी आम्हाला देण्यात आलेले नाही. 2.5 वर्ष चालले गेले तसेच. जयंत पाटील साहेब सिल्लोडला आल्यानंतर 6 महिने अगोदर माझ्या घरी आले, माझ्यासारखे गरीब कार्यकर्त्याच्या घरी आले, अर्धा तास बसले, त्यांनी पाहिलं ते सगळं. त्यांनी सांगितलं तू ये, आम्ही तुला न्याय देऊ. तर काय म्हणजे त्यांनी मीटिंग बोलावलं पाहिजे. आणि सगळं म्हणून जिल्ह्यात सिल्लोड एक असा तालुका आहे जिथून राजकारणाची सुरुवात झालेली आहे सगळ्यांची. पूर्ण जिल्हा आज सिल्लोड तालुक्याला घाबरत आहे, सिल्लोड तालुक्याच्या नेत्याला घाबरत आहे. हे मी बोलत नाही, हे पूर्ण महाराष्ट्र बोलत आहे. आणि अब्दुल सत्तार काय हे ठाकरे परिवाराला माहीत झालं आणि पवार फॅमिलीला माहीत झालं. आणि पवार साहेबाच्या म्हणजे डोक्यात जर असं सिल्लोड बसलं तर एवढं मोठं सिल्लोड नाही मगा, परंतु कोणी करायलाच तयार नाही. आमच्यासारख्याला द्या, हातात द्या, आज बी द्या. तिथली राष्ट्रवादी दाखवतो आम्ही, राष्ट्रवादी काय म्हणून आणायचे, अजितदादाचे कार्यकर्ता काय म्हणून. काय तर आमचं जिल्हाध्यक्ष म्हणतो की तुम्ही कोणाशी बोलताय, एक आमदार झालेला माणूस. अरे तुम्ही आमदार केव्हा होते, तेव्हा 1987ला 88-90ला रिक्षा चालवणारे, पानटपरी चालवणारे बाळासाहेबाच्या आशीर्वादाने आमदार झाले. जे आज बी एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते रिक्षा चालवत होते. तर तेव्हा तुम्ही रिक्षा चालवणारे होते, तुम्ही पानटपरी चालवणार, तुम्ही आमदार झाले. पण त्याच्यानंतर तुम्ही आमदार झाल्यानंतर तुम्ही 10-15 वर्ष अगोदर गंगापूरच्या नगर परिषदमध्ये 100 मतदान घेतलं. हे त्या सांगत नाही का तुम्ही. एक 80 मतदान घेणारा आज जिल्हाध्यक्ष होतो. अरे मी तर 500 मतदान घेतलं, ते बी अब्दुल सत्तार साहेबाच्या विरोधात. माझा हक आहे जिल्हाध्यक्ष. मी जर वयात बसत नाही ना, 40 वर्षात झालो मी, आज 40 वर्ष फादरमध्ये बसतो ना, द्या मला जिल्हाध्यक्ष, मी घेतो. आणि यांच्यापेक्षा चांगलं काम करून दाखव. नसतं परवारी द्यावा यांनी मला 3 महिने. 1999 पासून जेवढे माझे नगरसेवक, माझे जिल्हा परिषद सदस्य, माझे पंचायत सदस्य, कारखान्यात चेअरमन आहे, सोसायटीचे चेअरमन आहे, जे घरी बसलेले, जे पवार साहेबांना मानतात, यांना कोणालाच माहीत नाही कार्यकर्ते कुठे म्हणून. आम्हाला माहीत आहे. आम्ही गावोगावी जाऊन या लोकांना बाहेर आणतो, यांना बसून आम्ही सभा घेतो आणि पक्ष वाढवतो. तेवढी आमच्यात कला. हे फक्त AC टाकून फिरतात. अरे यांच्या गाडीला ड्रायव्हर नाही हो सध्या. हे जिल्हाध्यक्ष झाले, मोठमोठे नेते झाले. सतीश चव्हाण आहे, सतीश बोला आम्ही मानतो, ठीक आहे. पण सतीश बोला म्हणजे ग्राउंड लेवलवर काय आहे सतीश चव्हाणचं. कुठं त्यांनी शाखा ओपनिंग केली का, कुठं मोठे मोठे मेळावे घेतले का. आज अब्दुल सत्ताराला बघा तुम्ही, त्यांना काम करण्याची पद्धत बघा. साधारण कार्यकर्त्याचा फोन उचलतात.
तिथं 4-4, 5-5 PA बसेले, तहसीलसाठी, दवाखान्यासाठी ॲम्ब्युलन्स ठेवले. ती काम करण्याची पद्धत आहे. आमदार कसा बनतो माणूस, आम्हाला बी शिकण्यासारखे, आम्ही शिकतोय तिथं शिकतो, तिथून शिकूनच आम्ही काम करतोय पक्षाचं काम कसं करावं. सर आप जैसे बड़े देखिए, आप ताल्लुकों से आते हैं, औरंगाबाद जिला है और आज औरंगाबाद सिटी में ये जिला माना जाता है. मेरा सवाल ये सीधे तौर पर, हमारे पास शहर अध्यक्ष ख्वाजा भाई है, खलील मौलाना साहब एक मुस्लिम चेहरा माने जाते हैं महाराष्ट्र का, और काफ़ी उनका भी दबदबा है राष्ट्रवादी में. अब आपने, क्योंकि आप जो ताल्लुकों से आते हैं, आप बड़े हैं आपके वो पार्टी लेवल के पास, तो आपसे चर्चा की मौलाना साहब या ख्वाजा भाई जरा चलिए मिलके कुछ बात करते हैं, पार्टी बढ़ाते हैं, खुल के कुछ बात हुई बंद कमरे में? कदीर भाई ने हमको बहुत टाइम साथ दिए. कदीर भाई ने हमको 10 साल से इनको भी बोल रहे कि ये बच्चों के हाथ में राष्ट्रवादी दो. इन्होंने बहुत ऊपर तक बोले, लेकिन ऊपर वाले ह्या पे बोलते ठीक आहे, मी या आमदाराला सांगतो, या जिल्हाध्यक्षाला सांगतो, आणि हे जिल्हाध्यक्ष हे आमदार येतात आणि मी यांच्या डोक्यावरचा आहे, म्हणजे मी अजितदादाचा कार्यकर्ता आहे आणि आपला ऐकणार नाही, म्हणून हे मला पद देत नाही. यांना त्यांच्या कानाखालचा माणूस पाहिजे, मी यांचा कानाखालचा नाही, मी अजितदादाचा माणूस आहे, मी यांचं कसं काय ऐकणार मी, म्हणून हे मला पद देत नाही. कारण यांना तिथं अब्दुल सत्तारच्या विरोधात पक्ष वाढायलाच नको. सन्माननीय सतीश चव्हाण आणि सन्माननीय कैलास पाटलाला जे बी जिल्हाध्यक्ष, त्यांना तिथं राष्ट्रवादी वाढव आणि अब्दुल सत्तारच्या विरोधात वाढव, हे त्यांचं मनातच नाही आहे, म्हणून ते मला तिथं पद देत नाही. कदीर मौलानाने मला साथ दिली. खाजा बी 2009ला मी निवडणुकीला उभं होतो, खाजा बी माझ्या याच्या प्रचाराला होत तिथं. हे सन्माननीय खाजाभाई एक चांगले शहराध्यक्ष आहेत. मुनी महाराज माझ्या प्रचाराला होते त्यावेळेस, सगळे माझ्या प्रचाराला होते. परंतु आमचे जे सन्माननीय त्यावेळेस पालकमंत्री होते राजेश भैया टोपे, हे यांनी त्यावेळेस आम्हाला साथ दिली. परंतु त्यांना बी ते जेव्हा आले राजेश भैया, पण त्यांच्या गाड्या घुसण्यासाठी आमदारच्या लोकांनी अडवलं तिथं. तुमच्या माहिती असतं, तुम्ही राजेश भैयाला विचारू शकतात. राजेश भैया टोपे माझ्यासोबत ॲक्टिव्हवर माझ्या कार्यकर्त्यांच्या घरी आले. आम्ही दोघं, मी राजेश भैया टोपे, तुम्ही पत्रकार विचारू शकता राजेश भैयाला. एवढी दहशत. सर अभी आप जो ये सब चीजें बताए, आपको पार्टी के अंदर वैल्यू नहीं दी जा रही है, ये पद के हकदार आप हैं जी. अगर पार्टी आपको ये पद नहीं देती जी, तो आपका अगला कदम क्या रहेगा? आप कोई और पार्टी में जाएंगे या राष्ट्रवादी में? मेरे को 5 साल हो गए, मेरे को इन्होंने बाजू, मैं अभी जिला उपाध्यक्ष हूँ मैं, लेकिन ये जिलाध्यक्ष के इसमें मेरा कोई इंटरेस्ट नहीं है. इससे पहले सुधाकर दादा सोनोने थे, उनके इसमें मैं जिला उपाध्यक्ष था. हमारे चिकटगांवकर भाऊसाहेब पाटिल चिकटगांवकर, उनके इसमें मैं जिला उपाध्यक्ष था. आप उनसे पूछ सकते मुझे पद, लेकिन जो मेरे को ये जिला उपाध्यक्ष नहीं चाहिए था, मेरे को मेरे गांव का पद होना था. मेरे को गांव में, अगर मैं गांव नहीं संभाल सकूँ तो मेरे को डिस्ट्रिक्ट से क्या मतलब, लेकिन अब मैं डिस्ट्रिक्ट भी संभाल सकता हूँ, क्योंकि इनसे ये जिलाध्यक्ष से मैं अच्छा हूँ काम करने के लिए. तीन महीने परवारी देना चाहिए इन्होंने. मतलब ये चीज आपको दी है तो आप राष्ट्रवादी का जो पुराने वक्त जो नाम खत्म हो गया वो आप वापस बिल्कुल ला सकता. आप मेरे शरीर पर मत जाओ, मेरे को एक्सप्रेस उतना है. मैं सम्माननीय, मैं अभी बता रहा हूँ, अब्दुल सत्तार साहब के खिलाफ में मैं राजकारण करता आया हूँ, आंखों से देखते आया हूँ, और काम किस तरह से करना चाहिए, किस तरह से, उसका मुझे एक्सपीरियंस है. ये क्या है, आजू बाजू के गाँव क्या है इनमें? अरे राजनीति करना तो आओ, ये हमारा बिहार बोलते, इसको बिहार बोलते, सिल्लोड तो बिहार है, ये दहशत का बिहार है, ये उसमें राजकारण कर रहा हूँ मैं जी. जो अब्दुल सत्तार बोलते थे, कौन अजित पवार, कौन शरद पवार, ऐसी भाषा वापरने वाले, उनके खिलाफ में कर रहा हूँ मैं. तो फिर अब मेरी भी कुछ मतलब ताकत का आप अंदाजा लगाओ. ठीक है, मेरे कुछ वजह से मैं थोड़ा बाहर गया हूँ, मेरे को इन्होंने बाजू रखे, लेकिन मेरे में आज भी मेरे को लोग मानने वाले वहाँ पे, आज भी इन्होंने मेरे को चांस देना चाहिए. तो आप ये इतने टाइम से ये चीज नहीं किए, अभी आए हो, इसकी क्या वजह? मतलब काफी वक्त के बाद आप आज आवाज उठाए? नहीं, अभी हमारी जो सत्ता थी, तो सत्ता के वक्त फिर भी हम एकदम निष्ठावंत रहे, हमने कुछ भी नहीं मांगा. पर अचानक सत्ता गई, सत्ता जाते ही राष्ट्रवादी भवन खाली होते गया, चले गए. आधे लोग तो भाजपा में चले रहे, संस्था वाले, कॉन्ट्रैक्टर वाले चले गए. आए हम निष्ठावंत है. रही बात आपने जो सवाल किया मुझसे कि आप पार्टी में रहेंगे, मैं जब तक जिंदा हूँ, जब तक मैं राष्ट्रवादी में रहूँगा, मैं अजीत दादा का कार्यकर्ता हूँ, अजीत दादा के कार्यकर्ता हूँ. सर आज औरंगाबाद शहर में और पूरे जिले के अंदर, अब देखिए थोड़ा हटके बात कर लेते हैं, तो आपकी चर्चा हुई, एमआईएम का भी अपना एक वर्चस्व है, और महाराष्ट्र में 2 गुट है, शिंदे गुट और ठाकरे गुट. अब ऐसे हालात में आप राष्ट्रवादी का देखते हो, ऐसे हालात में मुसलमानों ने किस तरह से राष्ट्र जुड़ना, क्योंकि आप देख रहे हैं सब खुली किताब की तरह है, मुसलमानों को ज़्यादा इंसाफ नहीं मिला, ये भी चर्चा सुनने में आती है, आरोप लगते हैं. और आप खुद एक मुस्लिम जो मुस्लिम समुदाय से आते हैं, तो ऐसे हालात में मुसलमान क्या करे, कार्यकर्ता क्या करे, जिम्मेदार क्या करे, और पब्लिक खास मुसलमान क्या करे, जबकि एमआईएम का भी अपना एक वर्चस्व है, उनका गढ़ है.
एमआईएम औरंगाबाद शहर में एमआईएम के जो नगर सेवक है माशाल्लाह वो काम भी कर रहे हैं लोगों की। देखो समीर भाई, मैं देखता हूँ उसका, समीर भाई जो जिलाध्यक्ष है वो बेचारे घाटी में रात बेरात लोगों के कामों के लिए उसके लिए करते रहते, काम कर रहे इसलिए लोग उनको चुन के भी दे रहे। सिर्फ सिंबल पे चुन के आ रहे, ऐसे कुछ लोग सिंबल पे चुन के आ रहे लेकिन वो काम भी कर रहे। मुसलमान काम का इम्तियाज जलील भाई का अच्छा काम चालू है, कैंप चालू है, नौकरी के कैंप चालू है। ये जो आप काम का बोल रहे हैं सर, कुछ वक्त पहले जो जितने भी पद थे वो डिसॉल्व हो गए, पार्टी ने इसको डिसॉल्व कर दिए। एमआईएम में शहर अध्यक्ष, जिला अध्यक्ष, ये कोई भी पद नहीं रहा है, पर फिर भी वो लोग एमआईएम से जुड़े हैं। तो वैसे ही आप क्या बोलते राष्ट्रवादी के साथ जुड़े रहेंगे? जैसा कि आप पद की एक डिमांड कर रहे हैं, ये लोग भी बगैर पद के ही काम कर रहे हैं अभी फिलहाल में अगर देखा जाए तो। ये औरंगाबाद का उनका शहर का मसला मैंने आपको पहले बताया। मैं एमआईएम का इसलिए बता रहा हूँ जो मुझे दिख रहा दृश्य बता रहा हूँ। अब रही बात यहाँ की राष्ट्रवादी की, अब यहाँ के राष्ट्रवादी मैं इंटरफेयर क्योंकि मेरा शहर से कोई संबंध नहीं है। हाँ, राष्ट्रवादी के जब यहाँ इलेक्शन रहेंगे, यहाँ पे जो भी राष्ट्रवादी का उम्मीदवार रहेगा, उम्मीदवार पक्ष के चिन्ह पे, हम ग्रामीण भाग से आके उसका प्रचार जरूर करेंगे, उसको चुन के लाने के। आपका मेन मुद्दा, आपकी क्या मांग रहेगी आखिरी ये लोगों से, आपकी पार्टी के लोग से? आपको कौन सा पद चाहिए और नहीं मिला तो आपका अगला कदम क्या रहेगा? मैं यही गुजारिश कर रहा हूँ कि जयंत पाटिल साहब, सम्मान्य हमारे प्रदेश अध्यक्ष, हमारे नेता अजीत दादा पवार, इन्होंने आज भी हमारी बैठक बुलाना चाहिए। बॉम्बे में बोलो या औरंगाबाद बोलो, लेकिन अजीत दादा के नेतृत्व में बैठक होना। मेरे फाइल्स लाया हूँ मैं, मेरे फाइल देखिए, मेरा निष्ठावंतपना देखिए 1999 का, 99 से आज तक, और मेरा काम देखिए। आणि माझ्या एवढे काम जर कोणी केलं असेल, मग तो आमदार असो, राष्ट्रीय माजी आमदार असो की कोणी असो की आजी आमदार असो, जिल्हाध्यक्ष असो, ग्राउंड लेवल जर माझ्यासारखं काम केलं असेल तर त्याच्या नेतृत्व मी काम करण्यास तयार आहे। पण नसेल तर द्या माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला संधी। भरपूर दादांनी चांगल्या लोकांना संधी दिली। तो विजय भांबळे होता माझ्यासारखा कार्यकर्ता जिंतूरचे, त्यानंतर जिल्हाध्यक्ष झाले, आमदार झाले, असे किती दादाचे कार्यकर्ते जे दादाला मानणारे महाराष्ट्रात, जे दादाने फार मोठे केले। मी दादाकडून एक आत्तापर्यंत एक काम बी घेतलेलं नाही कॉन्टॅक्ट्स। आम्ही आमचेच पैसे कमवले इथं मेहनतीनं आणि पक्षावर आम्ही इथं हे केले, खर्च केले। आम्ही कोणाची 1 रुपयाचे दागिनदार नाही। आणि आम्हाला ध्येय वेळा एवढा आहे अजितदादाचा। आणि मी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष विषयी म्हणतो, ज्याचे अजितदादा महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे, सध्या अध्यक्ष आहेत अजितदादा, आणि ते महाराष्ट्र संलग्नित संघटना आहे कबड्डीची, त्याचा पण मी तालुका अध्यक्ष। आमचे किशोर पाटील साहेब होते, त्यांनी मला अध्यक्ष केलं होतं। और अब तक आपने कितने इलेक्शन लड़े और उसमें आपका रिजल्ट क्या रहा है? मैं सबसे पहले देखो ऐसा था, 2009 में हमारे सम्माननीय किशोर पाटिल साहब ने मेरे को बताया कि अपन अब्दुल सत्तार साहब से युति करेंगे। मैंने साहब वो युति नहीं करते, आप उनसे युति की बात मत करो। नहीं मैं बोलतो, मला मानतो म्हणते। म्हटलं विचारून घ्या। त्यांनी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही आमच्याशी युती करा, तर ते म्हणे तुमचं आहे काय म्हणे। तर ते दोन कार्यकर्ते, मी आणि तो शाकीर आमचा आजचा शहर अध्यक्ष, चांगला धडाडीचा कार्यकर्ता आहे, आम्ही दोनों किसी कौन है बोले यहाँ पे तुमको, अरे तुमको उम्मीदवार नहीं मिलन दूंगा बोले मैं। असे चॅलेंज केलं त्यांनी। मग आमचे सन्मान्य किशोर पाटील साहेब म्हणाले की आपण हरलो तो चालेल, पण आता पूर्ण उभं करा। आणले मी धरून, छोटे छाटे कसे कार्यकर्ता 18 उमेदवार उभे केले मी। लोक घाबरत होते आणि त्यांना डांबून ठेवलं की यांना किडनॅप करून काही फॉर्म मागे ना घ्यावं यांनी, आणि पक्षाची बदनामी होणे म्हणून। आणि एवढा त्रास झाला मला त्यावेळेस, त्यांच्या मायबापांना धमकी देण्यात आली, यांनी उमेदवारी मागे नाही घेतली तर आम्ही असं करू तसं करू। याच्यातून निघालो आम्ही 18चे 18 लढलो। मला वाटतं मी 190 मतांनी पडलो होतो। माझा ऐतिहासिक वार्ड होता, माझ्या वार्डात कमीत कमी 5 लाख रुपये नोटा पकडले गेले होते, फ्रंटवर न्यूज आली होती। लोकांनी मला मतदान केलं तिथं, एवढं अडचणीत मतदान केलं। अब्दुल सत्तारनं तिथं पूर्ण सगळे डाव तिथं हे केले होते, तरी पण मी थोड्या मतानं पडलो। त्यानंतर 2014च्या निवडणुकीत मी त्यांचे प्रभाग रचना होती, मी आमचा विनोद भाई, आम्ही दोघं तिघं उभं राहिलो, 4 तिकडून 4 इकडून, तिकडून त्यांची मिसेस पण होती, आणि ते नंदू सारे म्हणून एकदम आता सध्या गटनेता आहे, आणि उपसभापती चांगला बलाढ्य माणूस आहे। असे ते बी 4 तर आम्ही काहीच नव्हतं त्यांच्यासमोर, तरी पण लढलो। मला त्यावेळेस 450-500 मतदान भेटले। माझी बहीण होती, मी माझी बहिणीला अब्दुल सत्तारच्या मिसेसच्या विरोधात एक बी फॉर्म नव्हता, ती बिनविरोध होणार होती, बिनविरोध तुम्ही काढा तिथून कलेक्टर ऑफिसकडून SDM। माझी बहीण, मी त्याला उमेदवारी अर्ज दाखल केला तिथं, काहीच नाही बिचारी, फक्त फिरली हात जोडत, आणि 700 मतदान घेतलं त्यांनी, कोटी रुपये खर्च केले आमदारांनी त्यावेळेस।
आम्हाला अगोदरच माहीत होतं आम्ही आणणार आहे म्हणून, पण आम्ही पक्ष सोडला नाही, आम्ही विकलं गेलो नाही. काही माझ्यासोबतचे काही जाऊन तिकडे नगरसेवक झाले. आता सध्याचे अर्धे माझ्यासोबतचे, मी नाही गेलो. मला भरपूर आम्ही शांत, मी नहीं गेलो. सर एक आखिरी सवाल ले लेते हैं आप. अक्सर ये सुनने में आता है, चर्चा भी चलती है, हम भी लोगों से मिलते जुलते हैं कि राष्ट्रवादी को मराठा लॉबी पार्टी माना जाता है, ऐसा सुनने में आता है, चर्चा में आता है, और मुसलमानों के साथ कहने की दूरी इख्तियार की जाती है, उनके साथ इंसाफ नहीं मिलता, जैसा आप जैसे निष्ठावान कार्य करता है, ये इसका एक परिणाम, एक सबूत हम देख सकते हैं, एक उदाहरण के तौर पर. तो क्या ऐसा सही बात है कि राष्ट्रवादी पार्टी मुस्लिम कार्यकर्ताओं को ऐसा नगर सेवक बनाने में, आमदार बनाने में, खासदार बनाने में, टिकट देने में या मंडल पे लेने में कहीं ना कहीं दुर्भाव करती है, मतलब दूजा भाव करती है, ऐसा सुनने में आता है, कि सही बात है? अब ऐसा अगर लगे तो मेरे को भी थोड़ी थोड़ी शंका थी मेरे पे, कि मेरे को 22 साल हो गए, मेरे को हो सकता है कि मैं अब मेरे को वो हमारे उदय सामंत अभी जो मिनिस्टर है वो युवक के प्रदेश अध्यक्ष थे 2010 में, उन्होंने मेरा इंटरव्यू लिया था यहाँ पे. मैं फाइनल युवक जिला अध्यक्ष जब मेरी उम्र 30 साल थी, 30 भी नहीं 29 साल का था मैं जी. तो मेरा नाम फाइनल हो गया था जिला अध्यक्ष के लिए. अचानक एक गंगापुर से पकड़ के लाया उन्होंने, कोई विश्वजीत बोल के तो कोई था, अचानक उसका कोई काम नहीं, कुछ नहीं, क्या नहीं, उनको ऊपर से प्रेशर आया कि इसको बनाओ करके. फिर मैंने बोला हो सकता है मैं मुसलमान करके मेरे को काट दिया आपने, पर मैं काम करने में क्या काम है. रही बात मराठा लॉबी की, इसकी सगळ्या 18 पकड जातीला घेऊन चालणारा हा पक्ष आहे. आणि मराठा लॉबीतून अब्दुल सत्तार नावाचा एक माणूस मराठा समाजातून जास्त संख्या आमच्याकडं 70-80 हजार आहे लोकसंख्या, जास्त आहे नाही, जास्त आहे. तर तिथं तो मराठा समाज त्यांना मतदान करतो, कारण त्यांची काम करण्याची शैली चांगली आहे. मग त्या शैलीनं आम्ही बी 20 वर्षापासून तसंच काम करतोय, आम्ही सगळ्यात मिळून काम करतो आम्ही कोणी. आणि विशेष म्हणजे 15-17 वर्षात जेवढे बाहेरचे नगर परिषद निवडणुका झाल्या, त्याच्यात कन्नड असो, वैजापूर असो, खुलताबाद असो, पैठण असो, तुम्ही कुठेही जा, जिथं जिथं अब्दुल सत्तार साहेब हे तिथं उदंड करत होते, तुम्ही सगळं ऐकलं असेल. बरं. त्यावेळेस आम्ही 3-3 दिवस तिथं मुक्काम करून आम्ही तिथं त्यांना विरोध केला. आमचे कार्य 2-5 लोक घेऊन तिथं 3-3 दिवस आम्ही तिथं थांबलो. कुठं त्या नगर, तुम्ही खुलदाबादचे कैसरवे असेल त्यांना विचारा, आपले कन्नडचे किशोर पाटील साहेब आहे आमचे माजी आमदार, त्यांना विचारा, पैठणचे संजय वागचौरे त्यांना विचारा, तुम्ही सगळ्यांना विचारा ना. हे आम्हाला बोलत नव्हते, आम्ही स्वतः जात होतो, कारण आम्हाला आमच्या डोक्यात फक्त घडी, आम्ही एवढं काम केलं. आणि आज बी मी तुमच्या चॅनलमार्फत सांगतो की अजितदादांनी आम्हाला मुंबईला बोलावं, आमची फायली बघावी, आमचं काम करण्याची पद्धत, आम्हाला 3 महिने द्या ना, 3 महिने द्या, फक्त 3 महिने मला जिल्हाध्यक्षपद द्या. होत असेल तर कंटिन्यू करा, नसेल अजितदादा समोर जिल्ह्यात जेवढे लोक यांनी थप्पीला बसवले, माजी नगरसेवक, माजी झेडपी सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, 2-10 राहिलेले झेडपी सदस्य, काही बिचारे वयस्कर माणसं ज्यांच्या हातात आज 1000-1000 2-2000 मतदान, त्यांना कोणी विचारत नाही गावात, कोण विचारत, म्हणून त्यांना नाईलाज आहे, घरी बसले बिचारे. मी त्यांना आणतो ना, पूर्ण जिल्ह्यात, पूर्ण तालुक्यात, जेवढे तालुक्यात आहे सगळ्यांना मी दादा समोर आणतो. मला माहीत आहे कोण कुठं कुठे काय म्हणून. हा मतदान सन्माननीय जाणता राजा शरद पवार साहेब यांना मानणारा आज वर्ग आहे, तो घरी बसेल, त्यांना नेतृत्वच भेटत नाही. माझ्यासारखे गरीब कार्यकर्ता ते आज मी नेतृत्व करायला तयार आहे. जाऊ दे म्हणतो, यांच्यापेक्षा हा मुलगा चांगला आहे. तुम्ही वयावर जाता का? अरे निलेश लंकेसारखा कमी वयाचा माणूस निवडून आला, तर आमच्या सुनीलांना शेडके बघा, रात्रंदिवस फिरतात, आम्ही मी त्याच्यातले कार्यकर्ता आहोत. आणि विशेष म्हणून मी हे विनंती करतो की असं तुमची राष्ट्रवादी तर ग्रामीण काहीच नाही, राष्ट्रवादी नाही ना, तर एकदा नाही म्हणून द्या, आमच्यावर सट्टा खेळा. यांच्यावर सट्टा खेळू लागले तुम्ही, हे लंगड्या घोड्यावर रेस लावतात, आमच्यासारखे घोड्यावर रेस लावून पहा, असे बी काहीच नाही. अशी परिस्थिती असली तर जिल्हा परिषदमध्ये 1 किंवा 2 आले तर, नहीं तो कहीं पूर्ण सोपड़ा साफ होना है. मेरा पूरा नाम शेख शफीक शेख बिकन है. मैं अजितदादा प्रतिष्ठान का भी मैं अध्यक्ष हूँ. मैंने अजितदादा फाउंडेशन की भी स्थापना किया, लेकिन मैंने अजितदादा फाउंडेशन के नाम से कुछ भी एक संस्था भी नहीं लाया हूँ. मैं फाउंडेशन सिर्फ मैंने एक सोशल वर्कर के लिए किया हूँ 2012 से. एक नाम मैंने एक अजित प्रतिष्ठान रखा, लेकिन उसके हम दादा लगाते, लेकिन हमने उसके आगे में पूरा समाज कार्य करे. एम्बुलेंस अजित दादा के नाम से एम्बुलेंस दिया, मैंने गरीब परिस्थिति में दिया 2012 में, आपको बताया. मेरी एम्बुलेंस रोज के अनुभव भी बिना शुल्क, 1 रुपये नहीं, सिर्फ आप पेट्रोल डालो और लेके जाओ. रोज मेरी एम्बुलेंस 3, लेकिन मेरी परिस्थिति नहीं, मैंने 2-3 साल के बाद फिर मैं थोड़ा परेशान होने के वजह से मैंने बंद कर दिया. मैंने बहुत सारे काम किया अजित फाउंडेशन से, शादिया के लिए ये किया,
सोशल मीडिया पे सोशल वर्कर के लिए काम किया, पैसा खर्चा किया। मैंने फाउंडेशन का कोई भी गलत इस्तेमाल नहीं किया। एक छोटी संस्था भी मैं फाउंडेशन के नाम से नहीं लाया, आप देख सकते हैं। और मेरे फाउंडेशन को कहीं भी दाग नहीं लगे हुआ है, आप ये भी इंक्वायरी कर सकते। मैं एक चाहता था अजीत दादा का, तो मैंने एक अजीत नाम से प्रतिष्ठान बनाया, उसके आगे दादा लफ्ज़ लगाया, और मैं दादा के नाम से मैंने वो पूरे औरंगाबाद डिस्ट्रिक्ट में मैंने लोगों का काम करा। क्योंकि राष्ट्रवादी उनका काम करती थी, मैं मेरा काम करता था। ठीक है, राष्ट्रवादी हमको नहीं पूछती थी, इसलिए हम अजीत दादा कार्य करते हैं, अजीत दादा के नाम से हमने फाउंडेशन का काम करा। इस तरह से आपने सिल्लोड़ के माजी शहर अध्यक्ष शेख शफीक साहब को बात को सुना, और हमारे मुलाकात का एक विशेष बात भी थी कि आज हम शहर में देख रहे हैं कि सब लोग चाहते हैं कि लोकशाही ताकतें ये आगे बढ़े, सारी बातें सही हैं। एक बात हमने बातों बातों में से बहुत इनसे जो बातें निकल के आई हैं कि आज एक आरोप लगता है, हम पत्रकार हैं और पत्रकार सबका होता है, पत्रकार किसी पार्टी का नहीं होता है, लेकिन कहीं ना कहीं पत्रकार का जो चौसम का सिपाही होता है उसका कर्तव्य बनता है कि समाज में, देश में, राज्य में उन ताकतों को भी आगे बढ़ाया जाए जो हिंदू मुस्लिम एकता हमारे समाज को बढ़ाने वाली, उसको उजागर किया जाए, उसको सामने लिया जाए। ये पत्रकारिता का एक कर्तव्य बनता है, और वो कर्तव्य के अंतर्गत हम कह रहे हैं, जैसा इन्होंने कहा है कि मैं मुसलमान हूं, मुझे ऐसा लगता है, उन्होंने ऐसा सीधे तौर पर नहीं कहा है। और ये हम शहर में घूम रहे हैं, अब राष्ट्रवादी पार्टी के जिम्मेदार है, बड़े बड़े शहर में है, जिले पे है, सारी बातें हैं, ये उनका भी कर्तव्य बनता है। आखिर क्या कारण है? आप चाहते हैं कि समाज से फिरका परस्त ताकतें खात्मा हो, आप चाहते हैं, आप कोशिश करते हैं, और वही कारण है कि आप दलित, मुस्लिम, ओबीसी को आवाज़ भी देते हैं। अब सवाल ये, जब मुस्लिम समाज में कोई जल्दी आमदार नहीं बनता है, खासदार नहीं बनता है, अभी नगर अध्यक्ष के लिए तो कोई वोटिंग की जरूरत नहीं पड़ती। मैं फिर एक बार कह दूं कि मैं दखल देने वाली बात नहीं कर रहा हूं, लेकिन कहने के हमारा कर्तव्य बनता है कि ऐसी ताकत से तमाम पार्टियों को मजबूत बनाया जाए जो समाज को लेकर चलती है, देश को लेकर चलती है। उसी भावना से मैं बात कर रहा हूं कि इनको अगर जिला बना दिया जैसे इनकी मांग है, तो कोई मतदान की जरूरत नहीं है, कोई प्रचार की जरूरत नहीं है। अगर बना देते हैं तो यकीनी तौर से मुस्लिम समाज जो तो जुड़ेगा, आदिवासी जुड़ेगा, दलित जुड़ेगा, तो कहीं ना कहीं आपकी जवाबदारी बनती है। यह हमारा कोई व्यक्तिगत मांग नहीं है, हम पार्टी की कोई जो प्रवक्ता नहीं है, लेकिन कहने के तमाम पार्टियों को, इनके अलावा भी तमाम पार्टी सोचना पड़ेगा, हर समुदाय के लोगों को आपको बढ़ाना पड़ेगा। जब भी फिरका परस्त ताकतें दूर रहेंगी, तो उम्मीद करते हैं कि आप इशारों में बहुत कुछ समझ जाइए। न तो महाराष्ट्र में बहुत कुछ हो चुका, और आप ऐसे ही चलता रहेगा तो फिर ये सब खत्म हो जाएगा और आप देखते रह जाएंगे। ये बहुत कड़वा सच है, ये आपको स्वीकारना पड़ेगा।